ओझं. एकदा भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा एक शिष्य कुठेतरी जात होते. रस्त्यात त्यांना एक नदी लागली. भगवान बुद्ध आणि त्यांचा एक शिष्य नदीच्या एका तीरावर उभे होते. त्यांना नदी पार जायचं होतं. तिथे एक सुंदर तरुण स्त्री पण उभी होती. नदीला पूर्ण भरती आलेली होती आणि नदी भरून वाहत होती. त्या सुंदर तरुण स्त्रीला पोहता सुद्धा येत नव्हतं. तिने विनंती केली, मला नदीच्या पार जायचे आहे, पण मला पोहता येत नाही आणि तुम्ही दोघांकडे पाहून असे वाटते आहे की तुम्हाला नदीच्या त्या तीरावर जायचे आहे. तुमच्या दोघांपैकी जर कोणी मला त्या तीरावर पोहोचवलं तर फार उपकार होतील. गौतम बुद्धांसोबत असलेला शिष्य लाजला, संकोचला. त्यांना असं वाटतं आपण पूर्ण ब्रह्मचर्याचा स्वीकार केला आहे, त्यामुळे सुंदर तरुण स्त्रीला स्पर्श करणे म्हणून जणू पापच. पण त्या स्त्रीला मात्र पैल तीरावर जायचं होतं. त्या स्त्रीची अडचण ओळखून भगवान बुद्धांनी त्या स्त्रीला उचललं, खांद्यावर घेतलं, भरभर चालून नदी पार केली. सुखरूप तिला खाली ठेवलं. त्या स्त्रीने भगवान बुद्धांना नमस्कार केला, त्यांचे आभार मानले आणि निघून गेली. शिष्य आणि भगवान बुद्ध त्यांच्या वाटेने चालू लागले. पण शिष्याच्या मनात मात्र तेच, ती सुंदर स्त्री. शिष्याने मात्र विचार केला, आपले गुरु एवढा संसाराचा मोहाचा त्याग करा असे उपदेश देतात, पण तरुण स्त्री दिसताच त्यांनी खांद्यावर केली, तिला मदत नदी ओलांडला. पण मी कुठे तिला तीच विनंती मान्य केली. मी खरा ब्रह्मचारी. पण खरंच ती स्त्री किती सुंदर होती. तिचे ते मोठे डोळे, सुंदर अपार नाक, काळेभोर लांब केस. त्या स्त्रीच्या कल्पनेचा विचार करून त्या शिष्याचे डोळे चमकावले. त्याने परत विचार केला, ती स्त्री इतकी सुंदर असूनही मी तिला स्पर्श करण्याचा मोह टाळला. संध्याकाळ झाली. शिष्याला राहावेना. त्यानं शेवटी विचारलं. शिष्य म्हणाला, गुरुवर्य, ती बाई? भगवान बुद्धाने विचारले, कोणती बाई? शिष्य म्हणाला, तुम्ही जिला खांद्यावर उचलून घेऊन नदी पार केली. शिष्य चाचरत म्हणाला. भगवान बुद्ध, ते म्हणाले, अरे मी त्या स्त्रीला खांद्यावर घेतलं होतं खरं, पण तेव्हाच दुसऱ्या काठावर उतरून दिलं. तू मात्र तिला घेऊन अजूनही फिरतो आहेस. अजूनही ती तुझ्या मनात उतरली नाही. बुद्धाचे हे शब्द ऐकून शिष्य ओशाळला. बोध. या कथेतून 2 बोध घ्यायचे. एक म्हणजे नीती, आणि ती मनोहर नेत असते की कृतीत नव्हे. आणि दुसऱ्या, घडलेल्या अनेक घटनांनी अशी अनावश्यक ओझी आपण तिथल्या तिथं न सोडता मनावर भागवत राहून स्वतःचा त्रास तर करून घेत नाही ना, हे तपासायचं.